हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे 6 वाजलेत. मी उठली सगळ्यात तर अगोदर फ्रेश झाली, कारण आमच्याकडनं 6 पावणे 6ला असं पाणी येतं. माझ्या अगोदर हे उठलेले असतात, त्यामुळे मग हे बाकीचं सगळं आवरत होते. तर मी माझ्यासाठी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. सकाळी उठली की 1 ग्लासभर कोमट पाणी अगदी खालती बसून शांत पिऊन घेते मी. आणि त्यानंतर मग पाणी जायच्या अगोदर म्हटलं की जे मोठे कपडे असतात ना ते धुवून घेते, म्हणजे बेडशीट असेल किंवा बाकी काय असेल ना ते धुवून घेते मी. तर मग ते सगळं धुवून झालं. त्यानंतर मग भाजीसाठी ना डाळ घालायची होती भिजत, इथं तुरीची, ती घातली. आणि त्यानंतर लागलीच डब्यामधली पण डाळ संपली होती, तर तीही पटकन म्हटलं भरून ठेवावी, म्हणजे ऐन टाईमला खूप अशी गडबड होत नाही. तर हे सगळं आवरेस तोपर्यंत ना 6:30 झाले होते. आता 6:30ला मी वॉकला जाते. जसं आवरेल तसं मी सगळं आवरून मग वॉकला जाते. तर 6:30ला ग्राउंडवर आली मी आणि त्यानंतर माझा वॉक चालू करा. इथं आली ना की एक वेगळीच एनर्जी भेटते. गेले 8 दिवस झाले मी असं वॉकला सकाळी येते. खरंच खूप छान वाटतंय. ॲक्च्युली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार नव्हती, पण चला म्हटलं करू आपल्या मैत्रिणींसोबत हे सगळं शेअर. कारण बऱ्याच जणी अशा असतील ना की त्यांना हे सगळं करायचं असतं, पण कुठून स्टार्ट करायचं, काय करायचं ते समजत नसतं. म्हणजे असं होतं ना, आपली घरची खूप सारी कामं असतात, त्यामधून आपण स्वतःला वेळ द्यायला होत नाही. पण खरं सांगू का, तुम्ही त्याच्यामधून थोडासा का वेळ काढा आणि सकाळी वॉक असेल, योगा असेल, जे तुम्हाला जमतं, जसं जमतं ना तसं खरंच तुम्ही स्टार्ट करा. मीही केलं आहे आत्ता आणि ह्यामुळे खरंच खूप छान वाटतं. दिवस अगदी खूप छान जातो. तर जवळजवळ 7:30 वाजले होते तर मी घरी आली आणि आज जवळजवळ माझ्या 4,381 स्टेप्स झाल्या होत्या. तर खूप छान वाटत होतं. आंघोळ केली, कपडे धुतले आणि आता थोडंसं मॉर्निंगचं जे माझं रुटीन असतं ते म्हणजे थोडंसं एक फक्त मी मॉइश्चरायझर लावते. बाकी काय माझं स्किन केअर रुटीन काय एवढं जास्त नसतं. पण सकाळी उठलं की आंघोळ वगैरे झाली की आणि विहानची रुटीन माझ्याकडे कंटिन्युअसली बघत आहेत. सेटाफिलची मला सूट झालेली आहे, सो मी तेवढीच लावते. सनस्क्रीन काय नाही लावत, फक्त बाहेर जायचं असेल तर लावते, नाही तर नॉर्मल घरात असेल तर नाही लावत, कारण मला डोळ्यांचा त्रास आहे, त्यामुळे काजळ किंवा हे जास्त मी यूज करत नाही. त्यानंतर मग मी इथं दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि सकाळी असं दिवाबत्ती वगैरे केलं ना की घरचं वातावरण अगदी प्रसन्नमय होऊन जातं. त्यानंतर इथं रात्री काळे मनुके आणि बदाम भिजत घालते, सोबतच इथं जिरे, बडीशेप वगैरे भिजत घालते आणि हे छान उकळून घेऊन अर्ध होईस तोपर्यंत उकळायचं आणि कोमट असताना सकाळी प्यायचं. आणि जर तुम्ही हे पित असाल तर सकाळचा चहा थोडासा स्किप करा किंवा मग थोडं नंतर घेतला तरी चालेल. तर मी इथं हे कोमट असतानाच पिऊन घेते. ह्या अगोदर कसं व्हायचं, टिफिन असतो, हे असतो, ते असतो, म्हणून मग मी हे स्किप करायची. पण यांचा एवढे छान फायदे आहेत ना, कंटिन्यू तुम्ही 1 महिना घेऊन बघा, तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्कीच जाणवेल. तर चला म्हटलं तुमच्यासोबत आज काही सिक्रेट गोष्टी शेअर करू. तसं तर मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत सगळंच काही सांगत राहते, पण जेव्हा ना मी जॉबला जायची तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण ऑफिसमध्येच टायमिंग जातो आहे आणि राहिलेल्या संध्याकाळच्या वेळेमध्ये संध्याकाळचं स्वयंपाक, भांडे कुंडे ह्यामध्येच वेळ जातो आहे आणि परत नेक्स्ट डेला उठायचं, परत टिफिन, कपडे ह्यामध्येच पूर्ण दिवस जायचा. आणि मग मला असं एक्स्ट्रा काही करायला भेटत नसायचं. मग मला असं वाटायचं मी घरी असती तर खूप काही काही केलं असतं ना, असं नेहमी वाटायचं मला. आणि त्यानंतर मग मी घरी राहिली आणि तेव्हाही मग त्यानंतर माझ्याकडून काहीच होत नसायचं, म्हणजे तेव्हा तर प्रेग्नन्सीच होती आणि त्यानंतर मग बाळ, विहान, मग ह्यामध्येच पूर्ण दिवस जायचं आणि असं व्हायचं की काहीच होत नसायचं. पण सध्या काही गोष्टींमुळे खूप फरक पडायला लागला आहे, जसं की लवकर उठणे, थोडंसं व्यायाम करणे, चांगल्या चांगल्या गोष्टी खाणे, थोडंसं वाचन, मग हे सगळ्यामुळे ना खूप छान फरक पडतोय आपल्या लाईफमध्ये. आणि खूप सारा आपल्याकडे दिवसभर खूप सारा वेळ असतो. आपण जर टाईमचं छान मॅनेजमेंट केलं ना की मग आपण बघू शकतो की आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि आपण जर मनामध्ये निगेटिव्हिटी ठेवली ना, नाही माझ्याकडनं होणारच नाही, नाही मी करणारच नाही, असं ठरवलं ना तर काहीच म्हणजे काहीच होत नाही आणि मग वेळही हा पुरा पडतो. तसं बघितलं ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडे पण खूप वेळ असतो, पण आधी असं व्हायचं ना की नाही माझा पूर्ण वेळ बाळामध्ये जातोय, ह्यामध्ये जातोय, असं व्हायचं. मग मनामध्ये ती एकदा निगेटिव्हिटी राहिली ना की मग ती तशीच राहते आणि आपल्याकडून कोणत्याच गोष्टी होत नाहीत. मग सगळ्यात तर अगोदर मी मनामधून त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी काढून टाकल्या आणि थोडंसं ना लोकांचं म्हणजे गॉसिप वगैरे असतात ना, त्या सगळ्या म्हणजे मला अगोदरपासूनच सवय नव्हती, पण मी थोडंसं कमी केलं. पूर्ण वेळ मला स्वतःवर देण्याकडे ठरवलं मी. मग बऱ्याचशा ह्यांच्याकडून मी जास्त नाही, कामापुरतंच बोलणे किंवा मग चांगल्या चांगल्या गोष्टी वाचणे, हे सगळं मी चालू केलं. त्यामुळे खरंच खूप छान फरक
पडलाय. सकाळी लवकर उठल्यावर एवढं फ्रेश वाटतं ना. आता तुम्ही बघू शकता एवढं अगदी मन प्रसन्न होतं आणि मी अगदी छान गाणी लावून वगैरे जे आहे ते माझं काम करत होते. आणि खरंच म्हणजे आपण काही चांगल्या गोष्टी शिकलो तर आपलं बघून आपली मुलंही शिकतात. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नव्हत्या माहीत, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आई पप्पा शेताकडे जायचे, त्यामुळे सकाळची त्यांची कामं असायची. संध्याकाळ आलं की परत आईचं स्वयंपाक हे ते. मग कधी आम्हाला असं घेऊन बसून असं म्हणजे अभ्यास करायला हे असं त्यांच्याकडे कधी टाईमच नसायचं. पण आता माझ्याकडे खूप सारा वेळ असतो आणि वेळ असतो म्हणूनच मी विहानला पण संध्याकाळी घेऊन त्याला थोडंसं अभ्यासाला किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी थोडंसं बाहेर त्याच्यासोबत घेऊन जाऊन त्याला टाईम स्पेंड करणं किंवा त्याला छान छान काही रेसिपीज करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करते. कारण माझ्याकडे आत्ता एवढा टाईम आहे म्हणून. उद्या काय माहीत मी परत जॉबला जायला लागली तर माझ्याकडे इतका टाईम नसेल ही म्हणजे अगोदरच्या सकच होईल. म्हणून म्हटलं चला आपण आत्तापासून ना थोड्याशा मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना ते शिकवायच्या आणि खरंच यामुळे ना आपलं सगळं आयुष्य पूर्ण बदलूनच जातं. चला विहान झोपले तर आम्ही जातो फिरायला. हा चला ब्रश करून घ्या बरं. ब्रश करून घे लवकर. नको ब्रश करून. ए बेबी बेबी ब्रश करून घे. ओ ग माझी सोनू बेबी. ओ ओ बेबी 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 खुया मी खुया. उठा ना त्याला ब्रश करून घ्या. म्हणजे हे उठून विहान यांना घेऊन आलं की झोपूया चला म्हणून झाकून घेऊन. आम्ही झोपतो होय. उठायचं बाया लवकर उठायचं असतं ना. चल टेरेसवर जात नाही का तू? हां ब्रश कर, दूध पी, बदाम खा आणि टेरेसवर फिरायला जा. हा ओके ओके पिलू. ओके पिलू झोप आणि झोप. हा चल गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय कर. हाय गुड मॉर्निंग. व्यायाम कर, वर्कआउट कर. हा तसं कर. मी म्हणू करतोय म्हण. दाखव आणि बदाम पण दाखव. हातात दाखव. हातात घेऊन दाखव. त्या हातात घेऊन. सो विहान उठला ना की मग त्याला ब्रश असेल किंवा त्याला फ्रेश करायचं किंवा त्याला बदाम द्यायचे, हे सगळं दूध द्यायचं, हे सगळं ना कामं हे करून घेतात. म्हणजे कसं दोघांनी कामं वाटून घेतली ना की मग एका व्यक्तीवरही लोड पडत नाही. मग दोघांनाही छान म्हणजे तेवढाच वेळेमध्ये सगळी कामं होऊन जातात. मग त्यांचं असंच असतं की थोडंसं तुला मी मदत करतो म्हणून. तोपर्यंत मी म्हटलं चला ह्यांच्या टिफिनची वगैरे सगळी तयारी करून घेते. सो आज यांना मी टिफिनमध्ये सॅलड वगैरे देते. तसं तर भरपूर दिवस झाले अशी वेगळी रेसिपी म्हणून मी काही यांच्या टिफिनमध्ये दिलीच नाही आहे. बऱ्याच वेळेला असं विचार करते की देते म्हणून, पण असं होऊन जातं ना सकाळच्या एवढ्या घाईमध्ये राहून जातं आणि हे म्हणतात की नको गं टिफिनमध्ये भाजी पोळी हेच बरं वाटतं, थोडंसं वेगळं नको, घरी असताना ठीक आहे असं म्हणतात. सो त्यामुळेच मग मी आता सध्या तरी काही दिलं नाही यांना, पण बघू जसा वेळ भेटला की मी नक्की छान काहीतरी वेगळं करून देईन. सो मस्त असा यांचा टिफिन वगैरे भरून रेडी केला आणि त्यानंतर ना मला असं तव्यामध्ये हा फोडणीचा भात करायचा होता. कित्येक दिवस झाले असा गरम गरम खूप छान लागतो. म्हणजे माझा आवडीचा आहे हा असा भात. कारण बऱ्याच वेळेला असं कधी सकाळचा भात असेल तर संध्याकाळीला असं फोडणी दिला ना की खरंच खूप छान लागतो हा. आणि मग सकाळी तसंही यांनाही नाश्ता करून जायचाच होता, तर मग हा राईस होता, तर म्हटलं चला छान असं मिरची वगैरे टाकून हा फोडणी दिला. आणि सकाळच्या नाश्त्याला मग आम्ही हाच सगळी खातोय. विहानला नाही देणार आहे. विहानसाठी मग भाजी पोळी असेल ना तीच देते. कधी कधी ना विहानसाठी मी काय करते, गरम गरम भाकरी असेल ना तर त्यावर गरम गरम तूप टाकायचं, वरतून थोडंसं तिखट मीठ आणि हे छान मिक्स करून ना गरम गरम त्याला भाकरी दिली ना की खूप छान खातो तो. हे नको काका पापा खा. बाय कर आता. बाय बाय. सी यू. बाय बाय. सावका जावा मग. सावका जावा मग.
सो इथं जे आहेत ते माझी सगळी कामं झालेली आहेत. आता लास्ट मी किचन सगळं आवरून घेतलेलं आहे, भांडी वगैरे सगळंच झालेलं आहे. आता विहानला थोडा वेळ ना टेरेसवर घेऊन जाते मी. विहानला ना असं टेरेसवर वगैरे घेऊन आलं ना की खूप छान खेळतो तो, म्हणजे त्याला खालतून येताना गाडी किंवा काही ना काहीतरी खेळणी लागताच. सो ती घेऊन येतो आणि त्यासोबत अगदी छान खेळतो तो. थोडंसं विटॅमिन डीही मिळतं आणि मीही थोडंसं टाईम मग बाहेर मलाही बसायला भेटतं. थोडंसं गप्पा नाही पण विहानसोबतच मी इथं छान थोडंसं खेळते आणि त्यानंतर मग त्याला घरी घेऊन जाते. सो चला मग असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.